एक मैत्रीण आपल्या मैत्रिणीला म्हणते, आमच्या यांचं अक्षर ना दुसरं कोणाला वाचता येत नाही बघ. दुसरी म्हणते, अगं हे तर काहीच नाही, आमचे हे ना त्यांनी लिहिलं त्यांना सुद्धा वाचता येत नाही. अगं एकदा अशी गंमत झाली ना, आम्ही कवी संमेलनाला गेलो आणि हे तरा 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 ते एक कविता घेऊन गेले त्याच्यावर स्टेजवर आणि वाचायला लागले तर त्यांना कुठं वाचता येतंय, त्यांनी लिहिलं सो त्यांना वाचता येईना. मग त्यांनी आपलं बहाणा केला, म्हणजे अरे माझा चष्मा घरी राहिल्यामुळे मला काय वाचता येत नाही. आणि मग ती कविता त्या निवेदकाकडे दिली आणि निवेदकाने पाहिलं तर निवेदकालाही वाचता येईना, पण त्याने सुद्धा ती बाजी मारून नेली. तो म्हणला, आजचे जे कविवर्य आहेत ज्यांची कविता माझ्याकडे वाचण्यासाठी आलेली आहे ती अतिशय रसाळ आहे आणि अतिशय प्रासादिक आहे, अद्भुत आहे आणि ती वाचण्याच्याही पलीकडे आहे. तेव्हा या कवीचं कौतुक केलं पाहिजे आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे.